नमस्कार. मी महेश कानोले. हरी महेश आर्ट्स अँड प्रमोशन या आमच्या फर्मतर्फे एक प्रासादिक अल्बम आम्ही आपणासमोर आणत आहोत. खरं तर आम्ही आणत नाही आहेत, स्वामी सुतांच्या कृपेने त्या सगळ्या रचना माझ्याकडनं होऊ शकल्या. त्यांच्या आशीर्वादाने, त्यांनी दिलेल्या बळाने मी ते करू शकलो. मी त्याच्यासाठी कृतकृतार्थ आहे. जेव्हा मी चालू केलं 2-3 वर्षांपूर्वी, जेव्हापासून चालू केलं मी या रचना करायसाठी, त्यावेळेस प्रत्येक वेळेस मला तो भास निर्माण होत होता की स्वामी कुठेतरी मला आशीर्वाद देत आहेत. या रचना गाणारे माझे अत्यंत घनिष्ठ जवळचे मित्र, ज्येष्ठ गायक रवींद्र साठेजी आहे, जयदीप वैद्यजी, धनंजय जोशीजी, शर्वरी वैद्यजी, संगीता आचार्यजी, रघुनंदन दादा पणशीकरजी, या सगळ्या माझ्या या रचनांना या सगळ्यांनी गाऊन इतकं सुंदर केलेलं आहे की त्यांच्या आवाजात त्या प्रासादिक रचना अजून सुगंधित झालेल्या आहेत. मी या सर्वांचे मनपूर्वक आभारी आहे. या सगळ्या रचनांचं ध्वनिमुद्रण माझे मित्र अजय अत्रेजी यांच्या पंचम स्टुडिओमध्ये झालेलं आहे. आत्ता मी जे तुम्हाला बोलतोय त्या स्टुडिओमधूनच बोलतोय. या स्टुडिओमध्ये त्याचं संपूर्ण ध्वनिमुद्रण झालं आहे. ध्वनिमुद्रण केलं आहे माझे जवळचे मित्र अथर्व निंबर्गी आणि श्रेयस दांडेकर. अफलातून दोघांनी काम केलेलं आहे. मी त्यांना पण खूप मनापासून धन्यवाद देतो. पंचम स्टुडिओमध्ये रेकॉर्डिंग झालं. या रचनांना जे अरेंजिंग केलं माझे अत्यंत घनिष्ठ असलेले आणि खूप गुणी, ज्यांचं फार मोठं नाव आहे, फार मोठं कार्य आहे या संयोजनामध्ये. आज त्यांना सगळीकडे त्यांचा एक आपला औरा आहे. असे माझे संयोजक मित्र आणि माझे अत्यंत जवळचे मिलिंद गुणेजी, या पूर्ण रचनांना त्यांनी इतकं प्रासादिक बनवलं आहे. त्याच्यासाठी मी त्यांचे काय आभार, फार छोटा शब्द आहे त्यांच्यासाठी. जेव्हा मी त्यांना माझ्या म्हणजे पायलट्स म्हणून त्यांना मी ऐकवल्या रचना, आणि त्यांनी मला सांगितलं की महेश हे करच तू, ह्याला करायचंच आहे. आणि तशीच सुंदर प्रासादिक त्याच्यामध्ये सगळा साज चढलेला आहे. म्हणजे तालांग जो आहे, तालारंगाचा जो प्रकार आहे जे ह्याच्यात वापरलेला आहे, ते माझे परम मित्र प्रसाद जोशी यांनी पण त्या प्रासादिक अवस्थेतच हे सगळं आमचं हे घडून आलेलं आहे. म्हणजे मला नीट व्यक्तही होता येत नाही आहे, कारण की इतकं सुंदर ते सगळं घडलेलं आहे. आणि खूप कृतकृतार्थ वाटतं की स्वामींनी आपल्याला या कार्यासाठी संधी दिली, निवड केली. ह्या प्रकल्पातला प्रत्येक व्यक्ती तितकीच सेवा करत होता असं मी समजतो. फक्त प्रत्येकाचा पार्ट हा वेगळा होता. वेगवेगळ्या पार्टमध्ये त्याची सेवा होती, पण ही एक टीमची सेवा झाली. आणि मला असं वाटतं की स्वामी सुतांच्या चरणी मी अंतःकरणपूर्वक ही सेवा अर्पण करतो. हे सगळं करत असताना मी 2 नावं विसरू शकत नाही, कारण की ॲक्च्युली ते लोक ह्याच्यामध्ये ॲक्च्युअल पार्ट नाही आहेत, पण आम्ही जितके ह्याच्यात पार्ट आहोत तितकेच ते ह्याच्या बाहेरचे पार्ट आहेत. ते म्हणजे प्रसिद्ध हार्मोनियम वादक पंडित श्रीनिवास आचार्यजी, ज्यांना मी प्रत्येक रचना 3 वर्षांपासून अरे श्रीनिवास असं झालेलं आहे, ह्या सगळ्या गोष्टी मी शेअर करत गेलो. त्यांनी छान इनपुटही दिलेले त्याच्यात. दुसऱ्या ज्या वेब वर्ल्डमध्ये, वेब डिझायनिंग म्हणा, वेब डेव्हलपिंग म्हणा, त्याच्यामध्ये ज्यांचं खूप मोठं नाव आहे
ज्यांच्या नावाने बऱ्याच मोठमोठ्या साईट्स आहेत, हिंदुस्थानात आहेत, महाराष्ट्रात आहेत, अशा माझ्या सहकारी स्मिता मनोहर, या दोघांशिवाय हा माझा प्रोजेक्ट मी कंप्लीट समजत नाही. असंही कंप्लीट नाहीच आहे, कारण की स्वामी सुतांची फक्त 8च गाणी झालेली आहेत. आता पुढचा भाग लवकरच येईलही. अंतःकरणपूर्वक एक गोष्ट मात्र मला जाणवते की स्वामींनी माझ्याकडनं करवून घेतलं आणि या सगळ्यांनी मला सहकार्य दिलं. मी खूप खूप आभारी आहे सर्वांचा. आपणा सर्वांना विनंती करतो, आमच्या हरी महेश आर्ट्स अँड प्रमोशनच्या साईटवर जावे, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, श्रवण भक्तीचा आनंद घ्या आणि प्रोत्साहित करा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.